गोष्टी हा शब्द मी वापरणार नाही. आणि जसं जसं अजून पुढे आमच्यासमोर अधिक पुरावा येतील आणि निष्कर्ष निघेल तेव्हा नक्कीच तो आपल्यापर्यंत कळेल. मी तुम्हाला पुनश्च सांगतो, आम्ही भरपूर पुरावे गोळा केलेले आहेत. जे उर्वरित आहेत तेही लवकर गोळा करण्यात येतील. लागणारे जे टेक्निकल रिपोर्ट्स आहेत तेही मिळवण्यात येतील आणि त्याच्यानंतर निष्कर्ष काढण्यात येईल. मुंबई स्पेसिफिक मुद्दे रेज केलेले आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी एकतर विमान नादुरुस्त होतं का याबद्दल म्हटलेलं, दुसरं हवामानाच्या क्लिअरन्स बद्दल मुद्दा उपस्थित केलेला आहे की तो कुणाकडनं दिला गेला. हे आपल्या इन्व्हेस्टिगेशनचा भाग तुम्ही घेतलेला आहे का? ऐकून घ्या, याच्यामध्ये जी AAIB ही जी एजन्सी आहे त्यांचा एक स्कोप ऑफ इन्व्हेस्टिगेशन आहे. तो झाल्यानंतर एक रिपोर्ट फर्निश होईल जो आम्ही आमच्या तपासामध्ये फॅक्टर इन करणार आहे. या अर्थाने हे म्हणताय की त्याच्यातला फक्त याचा मुद्दा नाही, कॉन्स्पिरसी या अँगलनी ते मुद्दा मांडताय. म्हणजे टेक्निकल ऍस्पेक्ट AAIB कडनं इन्व्हेस्टिगेट होतील, ते कॉन्स्पिरसी या अँगलनी या मुद्द्याबद्दल होतील. मला कळलं तुमचं काय म्हणायचं त्यांना क्लिअर नाही. मी शेवटचे 3 प्रश्न घेणार आहे. आम्हाला जेव्हा AIBचा रिपोर्ट प्राप्त होईल तर त्याचा अभ्यास होईल आणि त्याच्यावरती निष्कर्ष काढण्यात येईल. नाही, आजच्या या पत्रकार परिषदेचा उद्देश हा आहे की नंबर 1 CID नेमका कोणता प्रकारचा तपास करते, त्या तपासाचा स्कोप काय हे क्लिअर करण्यासाठी. नंबर 2 CIDच्या तपासाची गती आणि प्रोग्रेस हा काय आहे याच्याबद्दल जर कुणाच्या मनात शंका असेल तर तो मी क्लिअर करतो की आपण योग्य दिशेने योग्य प्रकारे जात आहोत आणि आपल्याला जे काही पुरावे गोळा करायचे होते ते आपण झपाट्याने गोळा केलेले आहेत आणि उरलेलेही केले जातील. आता लास्ट